तुम्हाला पण आनंदी राहायचंच आहे का? मला जे अनुभव आलाय तीच तुम्हाला सांगतो. आणि अनुभव हा पूर्णपणे होऊन येत नसतो, त्यासाठी होऊन सांगावा लागतो. इकडे घ्या, इकडं मोबाईल घ्या, इकडं या ना, इकडं ह्या इथं बसतो खाली. काही दिवसापूर्वी पूर्णपणे मी, जसं की 1 वर्ष झालं, मी गाव सोडून आजीच्या घरी आलो. आणि तिथून पुन्हा ज्याला आल्यानंतर माझी सुरुवात पूर्णपणे पुन्हा ज्याला कामावरती फोकस करण्यात गेली. आणि कामावरती फोकस करायचो आणि रात्र व्हायची, दिवस व्हायचा. आणि तो रात्र दिवस तर कायम चालू होते. आणि मी एक काळं पिळू कुत्र्याचं आणलं होतं. 1 वर्षाखालीच आजोबानं आणलं होतं. आणि ती काळं कुत्रं होतं. आणि ती काळं कुत्रं काळं भांगर होता. त्या गळ्यामध्ये लाल पट्टा बांधला होता. आणि ती लाल पट्टा जी बांधला होता ती पूर्णपणे एकाच स्वतःच्या मॅच आणला होता जाऊन. आणि पुन्हा आजोबानं बांधला होता. आणि नंतर ती लहानाचं मोठं 1 वर्ष झालं त्याला पूर्णपणे होऊन त्याला खायला टाकलं का ती माझ्याजवळ येत होतं. आल्यानंतर तो खात 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 त्याला मी जेवायला बसलं का बराबर टप्प्यामध्ये तो पूर्णपणे मायापाशी याचा खायच्या टायमाला शेपटी हलवायचा. आणि असं करायचं. मग मी खात होतो. आणि आजी काय त्याला लय भाकर टाकून देत नव्हती एक, आणि टाकून देत नव्हती. आणि पूर्णपणे आजी तिकडं येत असतो. मग मी एक चपाती टाकत होतो आपूट. आणि ती चपाती टाकली म्हणजे ती खात होतं आणि पुन्हा आणखीन आजी टाकत होतो. आणि त्यामुळं ती खात 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 सांभाळून फिंबाळून मी त्याला गुटगुटीत केलं. आणि गुटगुटीत केल्यानंतर ती खपके झालं. आणि एका दिवशी काय झालं, अंधारच होता आणि थंडीचा दिवसच होता. आणि नेमकं त्या टायमालाच लाईट नव्हती. आणि तो 1-2 दिवस आलाच नाही. 1-2 दिवस आलाच नाही कुत्रा. आणि मी होऊन विचारतोय इकडच्या वस्तीवरती, कारण की वस्तीवरती सहजासहजी पूर्णपणे कुत्रीच आहेत. का तर इकडं संचाय टायमाला वस्तीच्या मुळं सगळीकडती कुत्रीच पाळली जातात. आणि संचाय टायमाला वस्ती असल्यामुळं सगळ्यांनी कुत्री पाळलेलं. शेजारच्या एका तिथं जनावरं आहेत, तिथं सारखं कुत्री असल्यामुळं तिथं कुत्रा जात होता सारखा काळा. आणि ती जात 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 एक संध्याकाळच्या टायमाला 2-3 दिवस मला दिसलाच नाही. आणि नंतर मी पुन्हा गेलं त्यांना पण विचारलं, आलं का येत होतं इकडं? तर म्हणली ती नाही आलं. पुन्हा गेल्यानंतर मी जात होतो कामाला रस्त्यानं, इथून 3 किलोमीटर अंतरावर जात होतो. आणि त्या दिवशी मी गेलो आणि चाललो ती कुत्रा मला ओळखू लगेच आला. त्या नरड्यावरती असं वरबडलेलं कुत्र्यानं गवचाललेलं गोलमाललेलं सगळं जखम झाली होती नरड्यावरती पूर्णपणे. आणि ती जखम पूर्णपणे झाल्यानंतर ती जखम पूर्णपणे काय, मला पण भेदच होतं, मला पण ती ओळखू येईना. तब्बल 4-5 दिवस झालं ती भटकलं ना. त्या भटकल्यामुळं मग मला पण ती हिवून घ्यायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळपारी आलं. पण नरड्याला सगळी जखम झाली होती. पण मग जखम झाल्यानंतर मी संध्याकाळी आदल्या दिसली तसला स्प्रे आणला जंतूचा, नरड्यावरती मारतात ते आणला डॉक्टरच्या मेडिकलमधनं जाऊन. असं सांगितलं 110 का 120 रुपयाचा होता. ते स्प्रे आणला, मारला. 1-2-3 दिवस पूर्णपणे मारल्यानंतर थोडं ती जखम जरा नॉर्मल 5-4 दिवस मारल्यानंतर जखम जरा भरून यायला लागलं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन पूर्णपणे सकाळपारी इकडं शेतीमध्ये सकाळपारी रोज मला आल्याशिवाय जमतच नाही. कारण की यावं लागतं इकडं बाथरूमला का तर इकडं वस्तीवरती कुठेच बाथरूम नाही ती. म्हणून मी इकडं येतो बाथरूमला सगळं पुन्हा त्याला बोलत बोलत तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. आणि पूर्णपणे ते येणार देवती जायला जखम तो माझ्यासोबत कायम येत होता, होऊन येत होता. आणि ती दिवशी सकाळपारीच आला नाही. आणि मी विचार केला काय झालं, कसं काय नाही. तर पूर्णपणे बघतोय तर आणखीन माझ्यासोबत नाही, काय नाही. नाही तर माझ्यासोबत कायम दिसायचं असं पाठीमागं तुम्हाला दिसलंच, ह्या अगोदर दिसलं याचा करायचा पूर्णपणे. याचा पुन्हा ज्याला इथून गेलं का मी साधारण 6:30 वाजता वाड्यावरून जो कामावरून, तिथनं आलं का पुन्हा ज्याला आलं का 7 वाजायच्या आलं का 10-15 मिनटामध्ये बाथरूम करून पुन्हा ज्याला घरी माघारी जायचो. आणि नंतर पुन्हा ज्याला येतच होतं ती मागं. आणि आल्यानंतर पूर्णपणे ती होऊन येत होतं. आणि नंतर मी पुन्हा ज्याला हातपाय धुवून जेवायला बसल्यानंतर पुन्हा ती यायचं आणि शिपूट हालून पुन्हा त्याला ती खायचं. त्याला मग मी
टाकायची भाकर फिकर टाकायची आणि ती खायचा. आणि पुन्हा ज्याला मी आणखीन बाहेर पुन्हा आलो का एक 5-10 मिनटं मोबाईल स्क्रोल करायला, व्हिडिओ बघायला, रील बघायला आलो म्हणजे बघायला आल्यानंतर पुन्हा ज्याला ती माया पायात गोठमळत होतं. आणि पूर्णपणे तो कुत्रा लहानाचा मोठा होऊन तब्बल 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आज मी घेत आहे. आणि पूर्णपणे झाला मोठा. आणि आता ह्या 2-4 दिवसामध्ये पूर्णपणे होऊन एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचा घंटा वर प्रेस करून ठेवा. आणि तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुकवरती जाऊन फॉलोअर्स करा. आणि मी ते असतो. तुम्हाला काही जरी रिलेटेड माहिती पाहिजे असली तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. नाही की घमंड कुठल्या गोष्टीचा दावीन, असं होऊ शकत नाही. तुम्ही जाऊन नुसतं मला फॉलोअर्स करून काय करा ती तुम्ही मला करा. मी नंतर तुम्हाला लगेच रिप्लाय देतो. मी कुठला आहे, कसा नाही, कुठल्या गावचा आहे सांगतो. मी असं सांगू शकत नाही, सांगण्यात मजा नाही अशी. आणि पूर्णपणे मी त्याला आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याला बघितलं की तो 2-3 दिवस नाहीच. का तो कुठे गेला कुठे नाही, मी कुठे गेला कुठे नाही बघतो तर एका ठिकाणी 2-4 दिवसाखाली हे पुढचं जळण दिसतंय का, हे पुढचं मी हे अगोदर दाखवलं होतं. हे पुढचं जळण इकडं तुललंय, ह्याचं तुललंय या जळण चिचेचं झाड तोडलंय. आणि त्या चिचेच्या झाडामध्ये त्यानं स्वतःचा प्राण सोडला. आणि पूर्णपणे स्वतःचा प्राण सोडला आणि तो नाहीसा झाला. आता ती नाहीच. आता मी पूर्णपणे ती नाही ती ती त्याच्या रस्त्याने ते हिमतीवरती ती गेलं. आणि आता ती माझ्याशी संवाद नाही. नाहीतर त्याला मी जीव लावला होता. मी जिथं जाईल तिथं आधी पहिल्यांदा माया मागं येत होता. आणि आल्यानंतर पुन्हा त्याला सारखं येत होतं. पण माया लावलेली कायम राहू शकते, पण असं नाही. आणि पूर्णपणे ती झाला. म्हाताऱ्याला सांगितलं. म्हातारा म्हणलं काय करायचं. त्या जखमच झाली ना, त्या जखममुळं बॅक्टेरिया झाले, त्यातून जंतू होऊन धरायला चालू झालं. आणि ती का बराच होईना. मग बरा होईना ती डायरेक्ट त्यानं स्वतःचा प्राण सोडला. आणि आता 2-4 दिवस झालं माझ्याशी सोबत नाही. काय नाही ती. आता मग एखादं पिलू आणावं म्हणतोय. पण असू दे, आता झालेली गोष्ट काही दिसून येणार नाही. असू दे, थोड्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आहे. लहानपणी आपण एखाद्या ठिकाणी जाताना आई वडिलांसंग जाताना, एखाद्या जत्रेमध्ये, एखाद्या मेळामध्ये, एखाद्या कुठेतरी जाताना आपल्याला ती वस्तू आवडली, पिपाणी, तुतारी, काय ना काय आवडली, ती बॉल आपण हट्ट करायचो, घ्या की मला. पण म्हणायची घेऊ. पण घेतच नसायची. लेझर मला तर एक आठवत होतं. मला एक रिमोटची गाडी आणि लेझर पूर्णपणे आठवत होती. मला ती लेझरची गाडी आणि रिमोटवरची आणि लेझर मला लय आवडायची. पण मला एक दिवशी हट्ट केला मी चुलत भावाकडं, पण त्यानं आणून दिली. फक्त मग मला चेहऱ्यावरती ती एक आनंद लय आठवतोय की तेव्हा आनंद होता. रिमोटच्या गाडीनं मागं पुढं घुंग. आणि लेझर सांच्या टायमाला मी तसल्या मोठ्या गावात नसतात का टाक्या, त्याच्यावरती दाबायचो फिबायचो. आणि ती दाबल्यानंतर माणसाच्या पायात, कुत्र्याच्या पायात असं करत भिवून पळायचं. पाय उचलून पळत होतं. आणि पाय उचलून पळल्यानंतर ती कुत्रं ती भिवून पळायचं त्या लेझरलाही. आणि छोट्या गोष्टीमध्ये आनंद होता पूर्णपणे. आणि पूर्णपणे आनंद होऊन होता. जसं की एखादा आपण मोठ्या नोकरीला जॉबला आहे आणि ते जॉब 24 तासाच्या कामामधलं आपल्याला वेळच नाही द्यायला. पूर्णपणे आपण कष्टही करतोय आणि राहिलेलं काम जॉबमध्ये पूर्ण करायचं. तिथून पुन्हा याला घरी घेऊन यायचं, घरी करायचं. तिथनं पुन्हा त्याला झोपायचं, उठायचं. पुन्हा त्याला त्यात आनंद होऊन असतंय थोडासा. आणि थोडासा लहानपणीचा आनंद होऊन असतंय. आणि मोठा होईल तसं कामाच्या पुढं आनंद आपल्याला होऊन नाही. तुमच्याशी शेअर करावं म्हणलं आणि तुमच्याशी बोलायचा संवाद करावं म्हणलं. लय दिवसातून आठवण आली म्हणून. जसा की थोड्याशाच गोष्टीतून आनंद होता. आणि आता लय जरी गोष्ट आल्या तर पहिल्यासारखा आनंद नाही. तर काम आपल्याला कायम जिंदगीला आता जाणार आहे. जसा स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या पायावरती चालत जाईल तसं आपल्याला काम कायम राहणार आहे. की कोण म्हणणार नाही तुला आनंद देण्यासाठी मी काम करतो. की आनंद आधीच लहानपासूनच करत होतो. आणि ते आनंद पूर्णपणे टिकवण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरतीच आपल्याला पूर्ण करावा लागत होता. जसं की एखाद्या ठिकाणी पाणी मोटर चालू झाल्यानंतर ते भिजून जात होतो मायबापाला नाही कळून. आणि तिथं आंघोळ फिंगोळ करून ओलगार मातीत चिखलात खेळत होतो. आणि ते आनंद आपल्याला
होऊन आपण पूर्ण करतो. आणि आता होऊन नाही, जसं की स्वतःला भरोश्यावर नाही, स्वतःच्या आता हृदयावरती पण करून उपयोग नाही. आनंद हा कायम स्वतःहून चालून येतो, पण स्वतःहून आनंद साजरा करावा लागतो. जसा की आता होऊन आपल्याला आनंद 15 ऑगस्ट आली एक दिवसावर, आणि ती लहानपणीची आठवण, शाळेत जायचो, मित्र 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 आणि सगळा आनंद, गोळ्या बिस्किट खायचो, 26 जानेवारीला खायचो. आणि आता मोठा जसं झालं 18 वर्ष पूर्ण झाली कंप्लीट, आता कामाच्या मागं लागलो कामाच्या, पण लहानपणीची आठवण कायम राहील. फक्त मोठे झाल्यावरती आठवण हा माणसातून बदलून जाते, आणि फक्त आठवण करणारं कोणच नाही. आठवण करणारं कवचित दोस्त फिस्त आणि एखादं डॉगी फिगी जीव लावलेला तीच, नाही तो दुसरा आठवण करायला कोणी शकत नाही बरं का. ही ध्यानात राहू द्या, आठवण आहे. आनंदात जगायला शिका. कधी काय माहीत आपण बरं वाईट होऊन एका सेकंदाचा OTP येण्याचा भरोसा नाही. OTP आलं का आपल्याला जावं लागेल. हे तर सुट्टी नाही OTPच्या पुढं. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिका. आनंद देण्यासाठी भले पैसे लागत नाहीत, पैसे देऊन आनंद मिळू शकत नाही. फक्त होऊन आनंद घ्या. एक ना एक दिवस आपला आनंद नक्कीच कमी नसतात, ही ध्यानात होऊन राहू द्या. पण कामाला दोष देऊन आणि स्वतःला दोष देऊन पूर्णपणे आपण खचून जाऊ नका. आनंद होऊन घ्यायला शिका. भेटू पुन्हा. हा, धन्यवाद.